सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून कैलासगडावरती उभं राहिलेलं शिवमंदिर आणि त्या शिवमंदिराचा सोहळा, त्या निमित्तानं वडुस्ते गावामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमानंतर कैलासगडावरती शिवप्रेमींच्या, दुर्गसेवकांच्या, शिवभक्तांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने, श्रमदानाने उभं राहिलेलं शिवमंदिर, त्या शिवमंदिराचा सोहळा आहे. की आजपर्यंत या कैलासगडाची ओळख फक्त एका पाण्याच्या टाकीने होती. आता ती ओळख पुसून सह्याद्री प्रशांच्या कष्टातनं कैलासगडची ओळख खऱ्या अर्थानं कैलासावर असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिराची ओळख असते. हे कष्ट आहे. यानंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा दुर्गप्रेमी या कैलासगडावर येतील, त्या शंभू महादेवाचं दर्शन घेतील आणि शंभू महादेवाच्या मंदिरासाठी लागलेला ते दगड असेल, ते वाळू असेल, ते सिमेंट असेल आणि तुमच्या कष्टातनं, तुमच्या घामातनं उभं राहिलं ते मंदिर असेल, त्या तुमच्या घामाचा, तुमच्या कष्टाचा सुगंध त्या शिवप्रेमीला आणि त्या शंभू भक्ताला आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो. असंही त्या निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्री प्रशांत करत आहे. आज आपण रायगडावर जातो. रायगडावर शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी राजसंद्रावर असलेला सिंहासनाधिष्ठित मूर्ती आपण पाहतो. होळीच्या मालावर असलेली शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती आपण त्या ठिकाणी पाहतो. आपण नतमस्तक होतो. मी जेवढे या महाराष्ट्रातले किल्ले पाहिले, या किल्ल्यामध्ये सर्वोच्च सुंदर मंदिर कुठल्या किल्ल्यावर आहे तर ते म्हणजे रायगडावर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रायगडावर असलेलं मंदिर हे जरी शासनाच्या माध्यमातून, परवानगीनं किंवा इतर कुठल्या माध्यमातून होणार असेल, त्याच्यानंतर आणखीन एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणखीन एक अद्भुत घटना सह्याद्री प्रशांत त्या ठिकाणी करून दाखवले. सिंधुदुर्ग जिल्हा, हनुमंतगड, फुकेरे गाव, दोडामार्ग तालुका. 25 तारखेला कार्यक्रम आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमस. आपले लहान लहान मुलं सुद्धा इंग्लिश मिडियमला असेल, त्यांना सुट्ट्या असतील ख्रिसमसच्या. पाठवा. हनुमंतगडाची ओळख सांगतो. हनुमंतगडावर आपले 1.5-2 वर्षापूर्वी आपले दुर्गसेवक त्या ठिकाणी गेले पाहणी करण्यासाठी. ज्या मातीच्या ठिकाणावर ते उभे राहिले, ज्या किल्ल्याकडे ते पाहत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात येत नव्हतं की ज्या ठिकाणी आपण उभं राहिलोय याच्या खाली खऱ्या अर्थानं त्या किल्ल्याचा खजिना त्या ठिकाणी लपलाय. आणि मग काम सुरू झालं. शनिवार असेल, रविवार असेल, 2 रात्रभर, दिवसभर त्या ठिकाणी जाऊन काम करायचं. 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, असं 3-4 महिने सलग त्या ठिकाणी काम झालं आणि त्या किल्ल्याचा दरवाजा त्या ठिकाणी प्रकाशात आला. मी पूर्ण विश्वासाने आणि जबाबदारीने सांगतो, सह्याद्री प्रतिष्ठाननं आजपर्यंत ज्या कष्टानं कामं केली, त्या कष्टामधला कष्टाचा सर्वोच्च कला जर काय असेल तर हनुमंतगडाचा बुरुज आणि तटबंदी, पूर्ण तटबंदी आणि पूर्ण बुरुज मातीच्या ढिगाऱ्याखाली त्या ठिकाणी लुप्त झाली होती. गेल्या 100 वर्षामध्ये ज्या ज्या इतिहास संशोधकांनी जे जे लेखन केलं गेलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्या दरवाजाचा, त्या देवड्याचा, त्या तटबंदीचा कुठेही उल्लेख सुद्धा साधा नाही. असा दरवाजाचा पूर्ण प्रवेशद्वार, त्याची सुरक्षित असणारी पूर्ण तटबंदी सह्याद्री प्रशांतच्या दुर्गसेवकाच्या कष्टातनं 1.5 वर्षानंतर जशा तसं या महाराष्ट्राला नव्हे, हिंदुस्थानच्या इतिहासाला त्या ठिकाणी माहीत झाली. किल्ल्यावर 2 तोफा होत्या. शेकडो वर्षापूर्वी दरीमध्ये कुंदरी फेकून दिल्या होत्या. दरीत सुद्धा मोठ्या कष्टाने त्या तोफा किल्ल्यावरती आल्या. इतक्यावर थांबले नाहीत.
काहीतरी एक वेगळा इतिहास घडवायचा आहे पुढचे शेकडो वर्ष. नेहमी म्हणतो आजचा दिवस हा उद्याचा इतिहास असतो, पण आपण जे आज काम करू ते उद्याच्या इतिहासाला साक्ष असणार हे लक्षात ठेवा. आणि मग काम करायचं तर इतिहास रचला पाहिजे. मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत सरकारच्या परवानगीनं जमिनीवर अनेक स्मारक झाले. कदाचित उद्या सरकारच्या परवानगीनं गडावर स्मारक होतील. पण मी जाहीरपणे आणि अभिमानाने सांगतो की सह्याद्री प्रतिष्ठाननं सरकारच्या परवानगी शिवाय देशातलं शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक हनुमंतगडावरती उभा केलंय. आणि येत्या 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जीर्णोद्धाराचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. ज्या 2 तोफा धूळ खा जमिनीवर पडल्या होत्या त्या तोफांना नवसंजीवनी म्हणून 2 तोफगोळे त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तुम्ही खरोखर लक्षात घ्या, आपण सगळे तेच आहोत जे छत्रपतींच्या काळात होऊन गेलोय. आपल्या का सांगा ना, पबजी खेळणाऱ्या काळामध्ये का तुम्हाला वेळ लागला गड किल्ल्यांचा? मॅकडोनल्ड मध्ये सिगरेट फुंकणाऱ्या फुक्यांच्या कुळात तुम्ही जन्माला नाही आलात, थुकणाऱ्यांच्या थुक्यांच्या कुळात जन्माला नाही आलात. आणि ही मावळा जागी करत सुटायत. आणि तुमच्यामुळे प्रतापगडावरचं विद्रुपीकरण, विस्तारीकरण नाही, विद्रुपीकरण. थडगं आम्हाला पाहिजे, थडगं नागडं पाहिजे, अफजल खान मारल्याचा विद्रुपीकरण काढण्यात येतं. हे कुठच्या सरकारचं शौर्य नाहीये, हे कुठच्या राज्यकर्त्याचं शौर्य नाहीये. हे श्रमिक आणि तुमच्यासारख्यांनी 10-20 वर्ष गेल्या हिंदुत्वाचा जो टेम्पो, हिंदुत्वाचा जो आलेख चढता ठेवला, आक्रमक ठेवला. सगळ्या बाजार बुंदियांना, 18 प्रकार जातीतल्यांना भ्रष्ट करायचं होतं, आपल्या लोकांना चरित्रहीन करायचं होतं, नीतिहीन करायचं होतं, इतिहासहीन सुद्धा करायचं होतं. पण राज्य इतिहासहीन करण्याच्या मागे लागले असताना शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे अशी चांगल्या कुळातली तुमच्यासारखी संतती इतिहास जागवत होती, इतिहास जगत होती, इतिहास जिवंत ठेवत होती. वडुस्ते गावामधला समारंभ आटपल्यानंतर त्या ठिकाणी जेवण करून आम्ही कैलासगडाकडे जाणारा रस्ता पकडला. बुंदी खाल्लेली आहे, गरम बुंदी, कडक बुंदी खाल्लेली. बाळाच्या बुंद्याचा कशा नाचायला लागेल, उकळ्या फुटायला लागल्या बुंद्यांना. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि मुळशी तालुक्यामध्ये असलेला हा कैलासगड. वडुस्ते गावामधून 1.5 किलोमीटर अंतर आल्यानंतर ही पाटी लागते आणि याच्या समोरच ही जी पाऊलवाट आहे मळलेली, ही आपल्याला कैलासगडाकडे घेऊन जाते. मुळशी तालुक्यामध्ये असलेला कैलासगड आणि कैलासगडच्या पायथ्याशी असलेलं वडुस्ते गाव. वडुस्ते गावामध्ये, वडुस्ते गावापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरती कैलासगडचा गडावर जाणारा रस्ता आहे. आता आपण चढाई चालू केली आहे. वडुस्ते गावामध्ये दुर्गापण सोहळ्याचा मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. आता किल्ल्यावरती शिवमंदिर दुर्गापण सोहळ्याचा कार्यक्रम आहे. छोटीशी पाऊलवाट आणि आपल्या उंची एवढे झाडे झुडपे दोन्ही बाजूला आहेत. आणि यातनं वाट काढत आम्ही कैलासगडाच्या दिशेने चालत होतो. दरम्यान एक पाटी आपल्याला एक फलक, दिशादर्शक फलक लागतो. शिवलिंगाकडे जाणारा रस्ता या पाटीमार्फत दाखवला जातो. आणि हीच वाट पकडत आपण किल्ल्याच्या पुढच्या टेकडीवरती जायचं आहे आणि तिथून पुढे मग आपल्याला मंदिर दिसेल. लोणावळ्यामध्ये उगम पावलेली मुळा नदी आणि या मुळा नदीवरती बांधण्यात आलेलं मुळशी धरण आणि या मुळशी धरणाच्या काठावरती असलेला कैलासगडच्या पायथ्याशी असलेली वडुस्ते गाव, निसर्ग संपन्न असलेला मुळशी तालुका आणि इथे असलेले धरण मुळशी आणि पवना धरण, अनेक निसर्ग पर्यटनाचं स्थळ या मुळशी तालुक्यामध्ये आहे. आणि आता आपण आहे कैलासगडवरती. या कैलासगडची उंची 3300 फूट एवढी उंची आहे. आणि पुण्यातील माल व्यापारी मार्ग, व्यापाराच्या दृष्टीने ग्रामीण मार्गे कोकणात उतरणारा घाट रस्ता, या घाट रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी या कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्यावरती पाहण्यासारखं पाण्याची टाकी आहे. आधी भग्नावस्थेत असलेलं कैलास म्हणजे शिवमंदिर होतं, प्रतिष्ठान आणि लोकसभागातून त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मोठ्या परिश्रमातून पायथ्यापासून किल्ल्यावरती एवढ्या उंचीवरती दुर्गसेवकांनी, ग्रामस्थांनी, अनेक लोकांच्या मदतीने किल्ल्यावरती अनेक दगड
व त्यासाठी लागणारं, बांधकामासाठी लागणारं सर्व साहित्य आणलेलं आहे. अनेक मोहिमा झाल्या, अनेक हात या ठिकाणी राबलेले आहेत आणि त्यांचं प्रयत्नातून उभं राहिलेलं परमपवित्र असं एक शिवमंदिर आणि त्या शिवमंदिराचा दुर्गापूर सोहळ्यानिमित्त आज आपण कैलासगडावरती आलेलो आहे. वडुस्ते गावामध्ये ग्रामस्थांतर्फे मान्यवरांचं व दुर्गसेवकांचं, प्रतिष्ठानचं कौतुक झालं. त्यानंतर सत्कार झाले आणि आता किल्ल्यावरती दुर्गापूर सोहळा आहे, त्यासाठी आपण किल्ल्यावरती चाललेलो आहे. अर्धा प्रवास किल्ल्याचा आपण पार केलेला आहे आणि समारंभामध्ये नंतर जेवण झाल्यानंतर खरं तर किल्ल्याची चढाई थोडी महागात पडते, आळस आलेलं आहे, पावलं जड होत चाललेली आहे. पण लवकरात लवकर कैलास मंदिराचा सोहळा पाहून गड उतार व्हायचे, मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे. आणि आता इथे आहे पाण्याच्या टाकीची एक मार्गदर्शिका या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत लावलेली आहे. आपण पाण्याची टाकी बघू आणि नंतर मंदिराकडे जाऊ, कारण आपला उतरताना रस्ता किंवा मार्ग दुसरा असणार आहे. त्या किल्ल्याची चढाई करत असताना ठिकठिकाणी रॉक पॅच आहेत. आतापर्यंत हा दुसरा रॉक पॅच आहे आणि या ठिकाणी प्रतिष्ठानमार्फत हे रोप लावलेले आहेत. यांना पकडून आपण स्वतःला तोल सांभाळू शकतो आणि व्यवस्थितरित्या मार्गक्रमण करू शकतो. टाकीकडे जाणारा हा रस्ता आहे. संपूर्ण रस्ता असा बाजूने एक छोटीशी पावलवाट दिसत त्या मातीची, त्यामुळे धोकादायक आहे. पावसाळ्यामध्ये नक्कीच या ठिकाणी अवघड असणारी पायवाट. आणि ही आहे पाण्याची टाकी. कातळामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, विशेषतः अशा पाण्याच्या टाक्या आहेत. हा थंडा थंडा कुलकुल. संवर्धन मोहिमेसाठी लागणारे साहित्य इथेच आहे अजून, त्यामुळे या ठिकाणी काम चालू आहे असं समजायला हरकत नाही. मस्त आहे. म्हटले घरा पाणी सामना म्हणाय कुठं टाकत आहे हा तुम्ही काय ऐकून आला का? बांधकामाचे या ठिकाणी अवशेष आहे. आता गवत असल्यामुळे करत ते आपल्याला दिसणार नाहीत, पण अवशेष या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सूचना फलक देखील लावलेला आहे. बांधलेलं शिव मंदिर एकदम जवळ आलेलो आहे आपण. किल्ल्याच्या माथ्यावरती येऊन पोचलेलं आहे. सजावट केलेलं शिवमंदिर दृष्टीत पडू लागलेलं आहे. दुर्ग संवर्धन चळवळ असं त्यावरती फुलांनी सजावट केलेलं अक्षर आहेत. मंदिरावरती फडकणारा परमपवित्र भगवा ध्वज आणि शिवमंदिर दर्शनासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. कैलासगडावरती बांधण्यात आलेलं हे शिवमंदिर पुढची अनेक वर्ष, अनेक शतकं या किल्ल्याची साक्ष देत राहील. आणि या किल्ल्यावरती पाहण्यासारखं पूर्वी काही नव्हतं, परंतु आता या किल्ल्यावरती आल्यानंतर या सुंदर अशा शिवमंदिराचं दर्शन आपल्याला घेतल्यानंतर नक्कीच प्रसन्न वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि एक सुंदर असं काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कैलासगड किल्ल्यावरती केलेलं आहे. आणि या सुंदर क्षणाचं, सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लागलं. त्यासाठी आम्ही शतशः सह्याद्री प्रतिष्ठानचा ऋणी आहे.
मंदिराच्या पाठीमागे असलेला परिसर आहे. समोर दिसणारं मुळशी धरणाचं वेगमय दृश्य. धुक्यामुळे इथली डोंगर रांगे दिसत नाही, परंतु निसर्गाने नटलेला हा परिसर मुळशी तालुक्यातला. किल्ल्यांवरती होणारे हे सोहळे आणि या सोहळ्यांमधील हे मनमोहक क्षण अनुभवण्यासाठी भटकंतीच्या या वेगळ्या वाटेकडे आपल्याला एकदा तरी हे सुख घेण्यासाठी, डोळ्यात साठवण्यासाठी नक्कीच यावं लागेल. शिवमंदिराचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता गड उतार होऊन मुंबईच्या दिशेने आपल्याला रवाना व्हायचं आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.